काल रात्री 2 वाजता घरी आल्यानंतर मी सकाळी 6ला मॉर्निंगला निघाली सावनेरसाठी, कारण की इथे माझी ब्राईड होती, मॉर्निंग वेडिंग ब्राईड होती पूनम. तिचा आज वेडिंग फंक्शन होता आणि हा सभागृह होता नॉर्मल. इथे काही AC हॉल वगैरे नव्हता, नॉर्मल कूलरच्या हवेतच मला मेकअप करायचा होता. तर आपल्याला मेकअप आर्टिस्ट झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीची तयारी ठेवायची असते. आपल्याला सगळ्याच ठिकाणी AC हॉल मिळेल असं नसते. काही ठिकाणी सभागृह वगैरे असतात, त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला मेकअप करता आलं पाहिजे आणि आपला मेकअप लॉंग लास्टिंग कसा राहायला पाहिजे त्या सगळ्या टेक्निक आपल्याला आल्या पाहिजे. आणि मेकअप आर्टिस्ट बनल्यानंतर नेहमी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की टाईमची काही लिमिटेशन नसते या फील्डमध्ये. तर हे सगळी तयारी करूनच आपल्याला या फील्डमध्ये यायचं असते. मेकअप वगैरे झाल्यानंतर ग्रूमचा मेकअप केला, त्यानंतर यांच्यामध्ये वेडिंगला साखरपुडा असते, तर साखरपुडा करून आल्यानंतर ब्राईडला टचअप करून दिला मी आणि मग मी निघाली माझ्या नेक्स्ट ब्राईडसाठी गंगोत्री सेलिब्रेशनला. इथे आल्यानंतर कालची जी माझी ब्राईड होती तिचं बॅक टू बॅक फंक्शन होते. तिचा आज वेडिंग डे होता, तर त्यासाठी मी तिचा नंदचा आधी मेकअप केलेला, मग ब्राईडचा मेकअप केलेला. ब्राईडचा मेकअप झाल्यानंतर ब्राईड थोडी रेस्ट करत होती, तोपर्यंत तुम्ही बघा काय हा झाला. आज बी माझा बँड वाजणार होता, तर तेवढ्या वेळात मी तिच्या बहिणींचासुद्धा मेकअप केला. मग ब्राईडचा मी फोटोशूट घेतलेला, तिला लेहंग्यावरचा लुक करून दिलेला होता आणि खूप छान असे ओपन हेअर्स पाहिजे होते, कारण की सप्तपदीमध्ये ती बंद करणार होती. तर फर्स्ट लुक तिला ओपन हेअरमध्ये पाहिजे होता. तर असा काहीसा तिचा लुक होता. रेडी करून झाल्यानंतर मी तिच्या बहिणीचा वगैरे शूट घेतलेला. तिची बहीणचा पण स्किन वगैरे खूप छान होता आणि एकदम तिला मिनिमल नाही सारखा मेकअप पाहिजे होता, एकदम कन्सील वगैरे केलेला. तर हलकासा मेकअप आणि एकदम स्ट्रेट हेअर वगैरे करून दिले. मग तिच्या सेकंड बहिणीचा सुद्धा मेकअप केला. हिला खूप छान रेडी व्हायचं होतं, तर त्याच प्रकारे आम्ही हिचा मेकअप करून दिलेला आहे. हेअरस्टाईल वगैरे खूप छान झालेली होती. हे सगळं झाल्यानंतर पाऊस खूप आला, त्यामुळे लग्नाला वेळ झाला आणि सेकंड चेंजसाठी आम्हाला आज पुन्हा रात्रीचे 2 वाजलेले आहे. तर रात्रीचे 2 वाजता मला इतका त्रास येत होता सेकंड चेंजमध्ये तिचा व्हिडिओ वगैरे काढायचा, तरी आम्ही थोडासा विदाऊट लाईटच नॉर्मली व्हिडिओ घेतलेला आहे. ग्रूमचा पण टचअप करून दिलेला आणि हे सगळं करून मी निघाली माझ्या घरच्यासाठी. बाय, भेटूया उद्याच्या व्लॉगला आणि फॉलो मी.